नमस्ते मैत्रिणींनो, किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आता सणासुदीचे दिवस सुरू झालेले, श्रावण महिना सुरू आहे, पंचमी झाली, भरपूर असे एका पाठोपाठ सगळे सण येतातच। तशाच प्रकारे आता येणार आहे गौरी आणि गणपती। हे मात्र भरपूर कामं पण असतात आपल्या बायकांना, आणि ज्यांच्या घरी गौराया वगैरे असतात तर त्यांना भरपूर फराळ पण बनवावं लागतं। फराळ दिवाळी जसं बनवतो तसं थोडं थोडं तरी बनवावंच लागतं। चला तर मग आपण आता तशाच प्रकारे बनवणार आहे अशी मस्त चवदार आणि खुसखुशीत एकदम चकली बनवणार आहे। तर हे बघा, सर्वात आधी आपण घेणार आहे, मोजून घेणार आहे आपण, कारण तुम्हाला पण व्यवस्थित प्रमाण जमलं पाहिजे। त्यासाठी मी आता एक काटा आहे माझ्याकडे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वाटीने सुद्धा प्रमाण करू शकता। तर एक थाळा घेतलेला आहे मी, इकडे बघू शकता तुम्ही की मी भाजणी बनवलेली आहे। ही 3 किलो भाजणी झालेली आहे। भाजणीचा व्हिडिओ काय मी काढला नाहीये, तर बघू शकता हे बघा, हे असं दळलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये मी 2 किलो तांदूळ घेतलेला आहे, अर्धा किलो आपली हरभरा डाळ घेतलेली आहे, आणि पावशेर मुगाची डाळ आहे, पावशेर उडदाची डाळ टाकलेली आहे। तर हे असं प्रमाण घेतलेलं आहे, आणि ही एक वाटी मी ह्याच्यात पोहे टाकलेले। तर हे सगळं मिळून आपलं झालेलं आहे 3 किलो पीठ झालेलं आहे। मसाले कुठले चकली मसाले मी वापरणार नाहीये। तर ह्यात हे बघा, आता आपण पीठ सुद्धा मी अर्धा किलोचं बनवणार आहे, पहिल्यांदा मी अर्धा किलोचे बनवून बघणार आहे। तर आपण मोजून आता हे बघा, इथे 0 केलेला आहे बघू शकता तुम्ही, आणि एक ताट मी ठेवून घेतलेला आहे। तर मी अर्धा किलो पीठ घेणार आहे, कारण मी मोजून मापून करणार आहे। कारण तुम्ही हा व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला पण ह्याचा फायदा होईल आणि व्यवस्थित प्रमाण तुम्हाला पण कळेल। तर बघा, बघू शकता 500 ग्रॅम झालेला आहे, म्हणजे हे अर्धा किलो झालेला आहे। तर अर्धा किलोची चकली बनवणार आहे, आणि आता भरपूर फराळ बनवावं लागतं, त्यासाठी मस्त असा व्हिडिओ ही तुम्ही जर बघितला तर तुमची चकली कुठंच फसणार नाही, एकदम व्यवस्थित चकली होणार आहे। तर आता आपण ह्याला काय काय टाकणार आहे ते बघणार आहे। हे बघा, इकडे अर्धा किलो मी आता पीठ तर छान असं मोजून घेतलेलं आहे व्यवस्थित। तर आता आपण यात टाकणार आहे 2 चमचे लाल तिखट टाकणार आहे, 2 ते 3 चमचे छोटे चमचे आहेत एकदम, हे बघा, हे आपले चहापत्ती वगैरे टाकायचे, जिरे छोटा चमचा आहे, 1 चमचा हळद टाकायचे आपल्याला, कारण मसाले मी सगळे घरीच बनवलेले आहेत। आणि हे एक मोठा चमचा ओवा आहे, ओव्याने एकदम छान असं आपल्या चकलीला एकदम टेस्ट पण चांगली येते, आणि पचायला सुद्धा चकली आपली एकदम छान अशी हलकी होती। तर आता हे टाकून घेऊ आपण ओवा, आणि आताच टाकायचं आहे आपल्याला 1 चमचा तीळ टाकायचा आहे। आणि तीळ तुम्ही किती टाकू शकता, त्याला काय प्रमाण नाहीये, 1-2 चमचे जेवढी तीळ तुम्ही चकलीमध्ये टाकसाल तेवढी चकली आपली छान पण लागते, आणि एकदम चवीला तर छान होतेच, आणि एकदम खमंग अशी ही चकली होती आपली। तर आपल्याला हे थोडस असं मिक्स करून घ्यायचंय। आपलं राहिलेलं आहे मीठ, महत्वाचं मीठ राहिलेलं आहे, मसाले तर टाकून झाल्यात। आता हे आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे। आता अर्धा किलो आहे म्हणल्यावर मी 1-2 चमचे मीठ टाकणार आहे। तर आता हे आपल्याला हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचंय। आपण जे चकली मसाले वगैरे टाकतो त्याच्याऐवजी जर तुम्ही दळण आपण जेव्हा भाजणी करतो त्यावेळेस आपण काय करायचं आहे, धने जिरे आणि ओवा टाकून जर दळायला दिलं तर कुठलाच मसाला वापरायची आपल्या चकलीला गरज पडत नाही, आणि भरपूर असे तीळ घालायचे, थोडंसं हिंग असलं तर टाकायचं। आता माझ्याकडे हिंग नाही, पण तुमच्याकडे असेल तर नक्की टाका, अजून चकली चांगली होती आपली। हे मसाले सगळे आपण आता मिक्स करून घेतलेला आहे। आता आपल्याला आपल्या चकलीसाठी मोहन घालायचं आहे। तर इकडे बघू शकता तुम्ही, एकदम छान असं कडकडीत तेल गरम करायचं आहे। जो आपल्या तेलाचा रोजचा आपला चमचा असतो गोल, आपले तसले वगराळे असतात, त्या वगराळ्याने मी 3 चमचे वगराळे ती तेल घेतलेलं आहे, कारण अर्धा किलोला एवढ्या मोहन टाकायला आपल्याला तेल एकदम बरोबर होतं। कारण जास्त टाकला तर चकली आपली वितळती, कमी टाकला तर कडक होती, त्यासाठी आपण ही 3 वगराळे बघू शकता इकडे एकदम छान असं कडकडीत गरम केलेलं आहे। आता हे आपल्याला मोहन सगळ्या पिठाला असं मस्त छान असं तेल आपल्या पिठामध्ये छान चुरचुरलं पाहिजे। बघा तुम्ही, चकली एकदम छान होते आपली, खुसखुशीत होते। आता छान असं तेल गरम आहे, त्यासाठी आपल्याला हात घालायचा नाही, लगेच एखादा चमचा किंवा उलटण्याने आपल्याला हे थोडस मिक्स करून घ्यायचं आहे। आणि नंतर मग गार झाल्याच्या नंतर आपल्याला जसं जसं आपल्या हाताला सोसवलं असं आपण ही
छान असं सगळ्या पिठाला छान आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे की मोहन असं सगळ्या आपल्या पिठाला लागलं पाहिजे. ठीक आहे. हे बघा बघू शकता आपल्या पिठाचा कलर सुद्धा बदललेला आहे. छान असं मोहन आपलं चांगलं पिठाला लावायचंय. हे बघा असं ही झाले पाहिजे, असं मुटका झाला पाहिजे हे असा. असं मस्त मोहन लागलं ना चकली चवीला तर चांगली होतेच, पण एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत चकली जाळीदार आपली चकली तयार होते. बघू शकता छान असं पीठ आपण आता याला चोळून घेतलेलं आहे. तेल चांगलं मोहन चांगला आता आपलं पिठाला सगळं छान असं चोळून झालेलंच आहे तेल. तर इकडे केलेलं आहे मी एकदम गरम पाणी कडकडीत उकळतं पाणी करायचं आहे. तुम्ही 2-3 तांबे किती पण ठेवा, तुम्हाला जेवढं तुमचं पीठ असेल, पण पाण्याचं काय प्रमाण नाहीये. आणि चकलीसाठी पीठ आपल्याला असं एकदम थोडंसं आपल्या चपातीपेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळायचंय. तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून चकलीचं पीठ छान असं मळून घेणार आहे. एकदाच जास्त पाणी घालायचं नाहीये, नाहीतर काय होईल पातळ होईल आपलं पीठ. तर आता थोडं थोडं जसं लागल असं गरम पाणी घातलं ना चकलीचं पीठ छान असं फुलतं पीठ. आणि जेवढं पीठ आपलं फुलेल तेवढं ही चकली खायला छान आणि कुरकुरीत होते. तर हे बघा असं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे करायचंय, कारण एवढं पाणी गरम असतं ना की आपल्याला हाताला जास्त भाजतं. त्याच्यामुळं ही पीठ आपल्याला लगेच मळता येत नाहीये, कारण हळूहळू थोडं थोडं ह्याला मळावं लागतं. आणि जसं जसं आपण गरम पाणी टाकत जातो तस तसं छान असं हे फुलतं पीठ, असं शिजल्यासारखं उकडल्यासारखं होतं. ते बघा थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला असं छान असं मिक्स करून घ्यायचंय चांगलं. हे बघा हे असंच पीठ ठेवायचं आहे. आता ह्याच्यात जास्त आपल्याला आणखीन पाणी टाकायचं नाहीये, कारण आपल्याला हे थोड्या वेळ असं छान असं मस्त मळायचं आहे आणि बाजूला ठेवायचंय. आणि नंतर मग आपल्याला ही थोडंसं लागलंच तर पाणी आपण टाकणार आहे, पण जास्त जर तुम्ही पाणी तर हे बघा बघू शकता असं आपल्याला ही दाटसर एकदम घट्ट गोळा मळायचा आहे. हे बघा असं हे पीठ आपण आता ही मळून ठेवायचंय आपल्याला. आणखीन हे पीठ आता आपण गरम पाण्यात मळल्यामुळं पीठ छान असं फुलणार आहे, छान असं त्याला उकडणार आहे पीठ असं अजून. तर आपण एक झाकण असं मस्त हे करून एक अर्धा तास जरी ठेवलं तरी चालेल. हे बघा बघू शकता आता आपल्याला चकली घ्यायची आहे. हे करायला थोड्या वेळ आपण इकडे पीठ ठेवलेलं होतं. तर आता ही चकली करण्यासाठी पीठ आपलं तयारच झालेलं आहे. तर एक आता आपल्याला ह्याच्यासाठी पेपर लागणार नाही किंवा कागद लागणार नाही. आपण डायरेक्ट ताटावरच चकली बनवणार आहे. त्यासाठी थोडासा मी तेलाचा हात असा पुसून घेतलेला आहे, कारण आपली चकली ह्याला पीठ आपलं चिटकणार नाहीये. त्यासाठी आपण, कारण पीठ तर घट्टच आहे आपलं, चिटकणार तर नाहीयेच, तरी पण मी थोडंसं तेल ह्या ताटावर लावून घेतलेलं आहे. तर इकडे बघू शकता एक अर्धा तास मी पीठ मळून ठेवलेलं होतं आणि चकली बनवण्यासाठी आता हे पीठ आपलं तयारच झालेलं आहे. ते घेतलेला आहे, स्टीलचा सोऱ्या घेतलेला आहे मी. त्याच्याने आता आपल्याला चकली एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहे. जास्त त्याला ह्या सोऱ्याला आपल्या ताकद पण लागत नाही. एकदम मस्त असं सहजच ह्या चकल्या बनतात. बघू शकता हे बघा इकडं. आणि मस्त असं कलर सुद्धा किती छान मस्त अशा पिठाला आलेला आहे. आपण मीठ, मिरची, हळद वगैरे व्यवस्थित सगळं प्रमाण व्यवस्थित टाकलेलं आहे. मस्त कुरकुरीत सुद्धा हे चकली होणार आहे. आणि खायला सुद्धा छान अशी चवदार ही चकली होणार आहे. तर बघू शकता तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढी लहान मोठी तुमच्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता. साईज लहान तुम्हाला छोट्या छोट्या पाहिजे असेल तर छोट्या बनवाया, मोठ्या जास्त पाहिजे असेल तर मोठी बनवू शकता. बघू शकता काटे सुद्धा किती छान आलेला आहे आपल्या चकलीला. आता ही एक ताट बनवून घेतलेलं आहे मी. तर आता ही ताट पहिल्यांदा आपण तळून घेणार आहे, कारण परत तेलात लवकर नाही ना तळ, जास्त चकल्या बनवत बसलं तर व्यवस्थित होत नाही. त्यासाठी इकडं की तेल सुद्धा मी गरम करून घेतलेलंच आहे. तर छान मस्त कुरकुरीत ही चकली आपल्याला तळून घ्यायची आहे. बघा तेल छान, सुरुवातीला आपल्याला तेल कडकडीत गरम करायचं आहे. नंतर गॅस आपल्याला कमी करायचा आहे. कमी गॅसवर मंद आचेवर ही चकली छान अशी खमंग तळून घ्यायची आहे.
तर बघू शकता अशी मी चकली थोडं थोडं ही 4-4 5-5 टाकून मस्त असं चकल्या खमंग तळून घेणार आहे. आणि ही चकली अशी म्हणजे जास्त हलवायची नाहीये आपल्याला, कारण सारखं जर तुम्ही पीठ टाकल्या कढईमध्ये तेलात टाकल्या जर हलवला तर चकली आपली तुटते आणि व्यवस्थित होत नाही. त्यासाठी फक्त आपल्याला सोडायचं आहे आलाद आणि हाय असं ठेवायचं आहे. चकली पूर्णपणे तळली गेली की चकली आपोआप छान अशी वर येते आणि बुडबुडे कमी होतात. तर बघू शकता आता थोडे बुडबुडे कमी झाल्या तर आपण दुसरी बाजू छान अशी तळून घेणार आहे. आता अशा प्रकारे जर तुम्ही चकली तळला तर छान तळती, एकदम खमंग खुसखुशीत होते. तर बघू शकता इकडे छान आता ही चकली तळलेली आलटून पलटून आपण दोन्ही साईडनी चकली तळून घेतलेलीच आहे आणि मस्त अशी काटेदार चकली झालेली आहे आणि तेल सुद्धा अजिबात आपल्या चकलीने पेलेलं नाहीये. एकदम कमी तेलामध्ये आणि एकदम अशी कुणीही खाऊ शकल अशी ही चकली झालेली आहे. बघू शकता इकडं. तर बघा पहिला बॅच मी तळून घेतलेला होता. आता ही सुद्धा चकली आता आपल्या बघा बुडबुड तेलामध्ये येणं बंद झालेलं आहे, म्हणजे ही चकली छान अशी तळली म्हणायची आणि आपण बाहेर काढायचं. कारण कसं असतं कुणाला कळत नाही की बाबा चकली आतमध्ये तळली का नाही. कढईमध्ये आपले तेलात बुडबुडे जास्त कमी झाले की समजून जायचं की आपली चकली आतपर्यंत छान अशी तळलेली आहे, म्हणून आपण ही चकली काढायची आहे. तर बघू शकता छान असा मस्त सोनेरी कलर आलेला आहे आणि चकली अशी तळून झालेली आहे माझी. कलर सुद्धा एकदम छान आलेला आहे चकलीला. नक्की तुम्ही सुद्धा अशा छोट्या छोट्या टिप्स जे मी दिलेल्या आहेत त्या वापरून चकली बनवला तर तुमची चकली अजिबात बिघडणार नाही आणि खायला सुद्धा खमंग आणि खुसखुशीत ही चकली होणार आहे. बघा अजून बाकीच्या थोड्या राहिलेल्या आहेत, एवढ्या चकल्या तळलेल्या आहेत सगळ्या. बघू शकता मैत्रिणींनो, सगळ्या चकल्या आपल्या मस्त अशा तळून झालेल्या आहेत आणि गार सुद्धा झालेले आहेत. चकली या अर्धा किलोच्या प्रमाणाची चकली एवढी झालेली आहे. तर एकदम छान अशी बघू शकता तुम्ही कुरकुरीत आणि एकदम खमंग आणि खुसखुशीत झालीये. तुम्हाला सांगायची गरजच पडणार नाहीये की एकदम आवाजानेच तुम्हाला कळेल की चकली किती छान आणि जाळीदार आणि मस्त कुरकुरीत झालेली आहे, एकदम खमंग झालेली आहे. तर बघू शकता हे बघा एक चकली मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. हे बघा एकदम बघू शकता एकदम एकदम सहज जरी तोडली तर असं एकदम एक मस्त त्याचा बारीक हे होतो आणि एकदम आतून पोकळ आणि जाळीदार ही चकली झालेली आहे. तर मग आजचा तुम्हाला हा खमंग चकलीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर माझ्या चॅनेलला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग आता परत भेटू अशाच एक छानशा आणि मस्त रेसिपी सोबत. धन्यवाद.